चला आता गणपती गेलेत, आता दसऱ्याची क्लिनिंग सगळं स्टार्ट करतील, त्यामुळे मी पण थोडीफार क्लिनिंग स्टार्ट केली. परीला क्लासला सोडलं आणि जो काही वेळ मिळतो ना तर त्या वेळामध्ये मी म्हणलं थोडंफार क्लिनिंग आपण चालू करूयात, कारण एकदाच परत करायला गेलं ना तर खूप लोड येतो. सुरुवात मी या ड्रॉवर सेटपासून करते. दिसायला जरी खूप छोटा दिसतो हा ड्रॉवर सेट, पण ह्याच्यामध्ये सामान भरपूर सारं मावतं. मी हा गेल्या वर्षी घेतला होता दिवाळीमध्ये आणि खरंच खूप मस्त याच्यामध्ये सामान ऑर्गनाईज राहतं. माझ्याकडे आधी ड्रेसिंग टेबल होता तर तो मी खराब झाला होता म्हणून तो डिस्कार्ड केला. त्याच्या ठिकाणी हा ड्रॉवर सेट मागवला होता. काहीतरी 400-500 रुपयेपर्यंतच हा ड्रॉवर सेट मिळतो काहीतरी. ह्याची प्राईस कमी जास्त पण होऊ शकते. मिशोवरती आहे, तुम्हाला हवी असेल तर मी याची लिंक पण देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आणि जो काही बिनाकामाचा कचरा होता ना तर तो ह्याच्यामधला काढला, कारण खूप दिवस झालं ड्रॉवर सेट मी हा व्यवस्थित क्लीन केलाच नाही आहे. आणि जेव्हा अशी खूप काम असतं ना, खूप बोरिंग काम, तर तेव्हा ना मी मस्त तारक मेहता लावते आणि काम करायला चालू करते. आदल्या दिवशी सगळा ड्रॉवर सेट रिकामा केला आणि तर तो पूर्ण मला घासून घ्यायचा आहे, कारण तो खूप घाण झाला आहे, खूप धूळ वगैरे बसले आणि त्याच्यावरती ना परीने लिहिलेलं पण आहे पेनाने पेन्सिलने, तर त्यामुळे मला तो प्रॉपर वॉश करायला लागेल. वॉश केल्यानंतरच छान दिसतो तो, नाहीतर त्याच्या खाली असे ना जाळ्या जाळ्या लागल्यासारखे होतात. तर त्याच्यामुळे आज मी पूर्ण रिकामा करणार आहे आणि मगच वॉश करणार आहे त्याला. सगळा बिनाकामाचा कचरा काढला मी, अक्षरशः एक पिशवी भरून कचरा निघाला. आणि खरंच आपण आहे ना काही काही वस्तू लागतात म्हणून त्या ठेवतो, पण त्याच्यामुळेच खूप घरामध्ये पसारा होतो, त्याचा काहीच उपयोग नसतो. आणि मग त्या डिस्कार्ड केलेला डिक्लटरिंग केलेलीच खरंच चांगलं येते. त्यामुळे आपण नवीन वस्तू पण घरामध्ये आणू शकतो. चला तर मग माझं परीचं सगळं जे काही सामान आहे ना तर ते व्यवस्थित एका साईडला केलं. एक पिशवी भरली कचऱ्यानं तर ते पण टाकून दिलं. आणि हा ड्रॉवर सेट आहे ना पूर्ण हा ना छान आपण सेपरेट पण करू शकतो. जर तुम्हाला वापरायचं नसेल, गावी वगैरे न्यायचं असेल तरीसुद्धा आपण आहे ना एका पिशवीमध्ये सुद्धा मावतो. एवढा छान हा ड्रॉवर सेट पूर्ण हे होतं. नंतर मी ड्रॉवर आहे ना दुसऱ्या दिवशी क्लीन करून आहे ना छान सुकवला आणि त्याला लावून घेतलं व्यवस्थित. आणि हे 4 आहे ना छोटे छोटे हे आहेत ना कंटेनर, तर ते मी मिशोवरनं मागवले होते, 200 रुपयाला 4. तर चला ड्रॉवर सेट असा मस्त चमकतो आहे, कारण मी त्याला मस्त वॉश केलं आहे आणि त्याला छान सुकवलंसुद्धा आहे. तर मी प्रत्येकाला ना एक एक ड्रॉवर दिला आहे. तर जे बिनाकामाचं सामान असतं ना, जे आपण दिवाळीमध्ये वगैरे यूज करतो ना त्याच्यासाठी खालचं सगळ्या ड्रॉवर. नंतर जे एक्स्ट्राचं सामान आपण डिमांडमधून आणतो ना, जे की एक्स्ट्रा ब्रश, कंगवे किंवा कोलगेट, पावडर वगैरे, तर त्याच्यासाठी एक ड्रॉवर सेट मी असा ठेवलेला असतो. आणि एक आहे ना तो परीसाठी मी दिलेला असतो, आणि एक माझा आणि एक परीच्या बाबांचा. तर असे सगळ्यांना वेगवेगळे ड्रॉवर दिलेले आहेत मी. आणि त्याच्यामुळे ना बरं पडतं, जो तो ज्या त्या ड्रॉवरमध्ये म्हणजे यूज करतो. कोणाचा दुसऱ्या ड्रॉवरमध्ये सामान अजिबात नसतं. परीला पण मी स्ट्रिक्टली सांगून ठेवलं, तुझ्या ड्रॉवरमध्येच तुझं सामान ठेव, आणि जे काही आपण रेग्युलरचं यूज करतो तर ते मी वरच्या साईडला ठेवून टाकते. आणि खरंच खूप मस्त. सगळ्यात जास्त तर पसारा परीचाच झालेला आहे, कारण लहान मुलांचे ना छोटे छोटे हेअर क्लिप्स असतात त्यांचे, किंवा रबर असतात, हेअरबेल्ट असतात, खूप सामान असतं त्यांचं. त्याच्यामध्ये त्यांचं खेळणी वगैरे पण ते आणून ठेवतात. तर त्याच्यामुळे ना परीचं पूर्ण प्रॉपर मला सेट करायला जास्त वेळ लागला, कारण खूप छोटं सामान ती गोळा करते. तिच्या बँगल्स वगैरे सगळं व्यवस्थित त्यांना ऑर्गनाईज करून ठेवलं. आणि हे जे मिशोवरचे मागवलेले ना ऑर्गनायझर, हे खरं तर आहे ना रुमाल किंवा आपले छोटे छोटे सॉक्स असतात ना लहान मुलांचे, तर ते अरेंज करण्यासाठी आहेत. पण मी त्याचा वापर आहे ना असं ह्याच्यामध्ये करून टाकते या ड्रॉवर सेटमध्ये, कारण आहे ना अशा तेल बॉटल वगैरे, पावडरची डब्बा वगैरे असतो ना तर तो ना असा हलतो, तर ते ह्याच्यामध्ये असं व्यवस्थित ऑर्गनाईज केल्यानंतर ते हलत नाही, एका ठिकाणी प्रॉपर राहतं. तर सगळं सामान मी असं छान ऑर्गनाईज केलं आणि जागच्या जागी ठेवून टाकलं. आणि खरंच ह्या ड्रॉवर सेटमध्ये भरपूर सामान मावतं. एक अख्खा ड्रेसिंग टेबलमध्ये जेवढं सामान मावतं ना तर ते एवढं ह्याच्यामध्ये मावतं. रेग्युलरसाठी जे सगळं आहे ना ते सामान मी वरतीच असं ऑर्गनाईज करून ठेवते. की वगैरे सगळं इथे थोडीशी जागा ठेवते, कारण पसारा परत वाढत जातो. हे असं कॉमन सगळ्यांसाठी यूज करण्यासाठी. माझं लिप बाम वगैरे सगळं मी ह्याच्यामध्ये ठेवते रेग्युलर यूजसाठीचं. परीचे काही औषधं पण मी एक्स्ट्राचे त्यात ठेवून टाकलेत. आणि हा सगळा सेक्शन आहे ना, हा सगळा पूर्ण परीचा सेक्शन आहे आणि हा पूर्ण माझा आहे. ह्याच्यामध्ये सगळं माझं सामान आहे.
नेक्स्ट खालचा जो ड्रॉवर सेट आहे ना, ह्याच्यामध्ये सगळं एक्स्ट्राचं सामान आहे. कंगवे वगैरे, परीचं एक्स्ट्राचं पावडर, चष्मा वगैरे सगळं ब्रश वगैरे. नंतर हे खालचं सामान आहे ना, बिना कामाचं सामान मी अरेंज केलं याच्यामध्ये. तर असं सगळं अरेंज केलं आणि परीला आल्यानंतर मी सरप्राईज दिलं की बघ मी ड्रॉवर सेट पूर्ण क्लीन केला आहे आणि तुला कसा वाटलं. तर तिला खूप छान वाटलं. त्यात मी आज तिला रेड कलरचा ड्रॉवर सेट दिला. नेहमी तिचा पिंक असतो, पण आज मी पिंक ड्रॉवर तो मला घेतला. तर तिचं म्हणणं आहे की ठीक आहे मम्मा असू दे, तू माझं छान ठेवलं आहे, मला खूप जास्त आवडलं असं तिचं म्हणणं होतं. बँगल्स वगैरे तर तिला खूप जास्त आवडतात. तिच्या बँगल्स सापडत नव्हत्या, त्यातल्या आज तिला सापडल्या, त्यामुळे तिला खूप छान वाटत होतं. सो असं छान ऑर्गनाईज केलं आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.